नमस्कार. आज आपण सांगलीच्या एका मध्यवर्ती ठिकाणी आलेलो आहोत. या जिथं सांगलीचा जो रेल्वे उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाच्या थोडं पुढे आल्यानंतर जिथं तो उड्डाणपूल बायपास रस्त्याला भेटतोय आणि बायपास रस्त्याला जिथं भेटतो तिथं आल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की एकाच चौकाची दोन नावं ठेवण्यात आलेली आहे. एक आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने दिलेला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक चौक आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या चौकाचं नाव दिलंय शंभूराजे चौक बायपास माधवनगर रोड सांगली. फक्त यांना नावच देण्यात आलेले आहे. ह्या रस्त्याची पाक चाळण झालेली आहे. चाळण जर तुम्ही इथं आल्यानंतर ना गावाकडचा एखादा जो काय म्हणतो त्याला पाऊल वाट चांगली असते, पण ह्या रस्त्याची इतकी वाईट परिस्थिती आज झालेली आहे तरी सुद्धा प्रशासक आणि नगरपालिका ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय आणि लोकांना ह्याचा भरपूर त्रास होतो. सांगली बायपास रोडवरील चिंतामणी नगर चौकात समस्यांचा डोंगर. एकाच चौकाला दोन नावांचे नामकरण पण खड्डे मात्र कायम. सांगली शहरामधील विकास कामांबाबत प्रशासनाचा कारभार किती अनास्थेचा आहे याचे जिवंत उदाहरण सांगली बायपास रोडवरील चिंतामणी नगर वॉर्ड क्रमांक 10 चौकात पाहायला मिळत आहे. प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या चौकात अजब प्रकार समोर आलाय. एकाच चौकाला परस्पर दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. एका फलकावर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक चौक तर दुसऱ्या फलकावर शंभूराजे चौक असा नामफलक लावण्यात आला आहे. चौकाला एकाच वेळी दोन नावे देण्याची किमया साधणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला स्थानिक नागरिकांच्या खऱ्या आणि मूलभूत समस्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आणि विशेष म्हणजे चौकाला दोनदा नावे देऊन निवडणुकांचे राजकारण साधलं जात आहे. तरी या चौकातील आणि परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली. संपूर्ण रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झालेली आहे. पावसामुळे आणि वर्दळीमुळे हे खड्डे आणखीनच मोठे झाले आहेत. यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. दिवसागणिक या खराब रस्त्यांमुळे चिंतामणी नगर परिसरामध्ये अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून गंभीर जखमी होत आहेत. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याची तीव्र भावना परिसरात उमटत आहे. चिंतामणी नगर वॉर्ड क्रमांक 10 मधील बायपास रोडवरील रस्त्याची आणि खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. नमस्कार, मी प्रथमेश अनिल शेटे, प्रभाग 10चा मतदार आणि संभाजी कॉलनी येथील नागरिक आहे. बायपास चौकामध्ये खड्डे खूप आहेत आणि महामंडळाच्या बसेस, खाजगी वाहने, खाजगी बसेस या ठिकाणाहून पुण्याकडे रवाना होत असतात आणि प्रचंड मुसळधार पावसामध्ये पाणी साचतं आणि ते पाणी त्याला जाण्यासाठी जागा नाही आहे. अनेक नागरिकांनी या ठिकाणी आंदोलनं केली. मागच्याच आम्ही काही दोन तीन आठवड्यांपूर्वी याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं. अजून देखील त्याची महानगरपालिकेने दखल घेतलेली नाही. मोठमोठे व्यवसाय आहेत, होंडा शोरूम आहेत, छोटे गाडीधारक आहेत, यांना याचा देखील त्रास होतो. अपघात झालेले आहेत आणि या अपघातामुळे हकनाक त्रास या खड्ड्यांचा झालेला आहे. अजूनही दुर्लक्ष का केलं जातंय याचं उत्तर आम्हालाही माहिती नाही. यांना बसेस उद्घाटन करता येतात, इलेक्ट्रिक बसेस, पण हे खड्डे दिसत नाहीत. फार मोठी अडचण आम्हाला युवकांना, महिलांना आणि वयोवृद्ध लोकांना होतीये. याची तीव्र पडसाद इथून पुढे उमटतील याची खबरदारी महानगरपालिकेने घ्यावी.